काय नाही आता अंधश्रद्धा लय वाढली. आणि सगळ्यात जास्त सांगायचं झालं तरी खेड्यापेक्षा शहरातली लोक लय एवढी शिकून सुद्धा येड्याचं सॉंग घेतात. म्हणजे एवढी बावळटपणा करतात लोक खेड्यापाड्यात सुद्धा एवढं. नमस्कार, गुड मॉर्निंग, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. बाहेरून आवाज दुसरा माझा आहे आणि मॅडम तिकडं आवाज चालू आहे, तयारी चालू आहे. तर बघा आमचा हा छोटासा पसारा, आमचा छोटासा पसारा म्हणजे आमचं हे सगळं स्टॉलचं साहित्य सगळं नाही का. की तुम्ही छोटासा म्हणताय ह्याला? छोटासा म्हणजे छोटासा नाही, पण काय ना की सुरुवात आम्ही 6 महिन्यापूर्वी 6-7 महिन्यापूर्वी आहे ना, छोटासा सप्टेंबरमध्ये आम्ही 5-5 ह्याचा पहिला सुरुवातीला 4-5 हजाराचा माल भरला होता आणि त्यातले पण उधारी आणलं होता थोडा नाही का. एवढे पैसे पण नव्हते त्यावेळेस वगैरे काय हे ते. आणि आज बघा जवळजवळ 15-20 हजाराचा स्टॉक आहे माझ्याकडे आणि ते पण सगळा कॅश आणलेला सगळा माल आहे. म्हणजे सुरुवात छोटी जरी असली ना तर अजून आगे आगे बहुत कुछ होने वाला आहे. पण हे फक्त आपली सुरुवात आहे. असं हे बघा काल 2 दिवस झालं आंघोळी पाडव्यामुळे वगैरे माल भरला होता. अजून शिल्लक आहे थोडा, अजून भरावं लागतं. जसं संपलं असं थोडंफार आणावं लागतं. आणि त्यात आज बघायला लागत नाही. आणि त्यात अजून ही आहे आता काय, आज बाजार आहे आमचा शुक्रवारी, त्यामुळे सगळी तयारी चालू आहे. उद्या ईद आहे आणि रामनवमी आहे. आज ही आहे स्वामी समर्थांचं काय म्हणतात प्रकट दिन आहे. आणि त्याचबरोबर पुढल्या आठवड्यामध्ये लगेच ही पण आहे, रामनवमी पण आहे. त्यामुळे सगळा स्टॉल वगैरे सगळं भरावं लागतंय. आपण जे सगळा माल ठेवलाय, सगळा जे स्टॉक ठेवलाय ते सगळं म्हणजे आपलं हे भरलंय. थोडा कॉस्टली आहे पण क्वालिटीचा आहे, असं काही हे नाही का. आणि कंपनीचं ब्रँड सगळं आहे, त्याच्यामुळे थोडं मार्जिन कमी जरी असलं तरी घेणारे पण कसं आहे महाग असलं तरी घेतात, कारण क्वालिटी चांगली भेटल्यावर त्यांना काय कुठंतरी पैसे द्यायचेच असतात. मंगळवार आणि शुक्रवार आपला बाजार असतो, बाजाराच्या दिवशी असतो स्टॉल आपला. इतर वेळेस मग काय सण सुद्धा असेल तरच. कारण काल असं झालं, रेग्युलरची कस्टमर 2-3 आठवडे झाले येत होता, आम्ही माल आणतोय पण ती दर टायमाला यायची माल संपली यायची. ती म्हणली ताई तुम्ही माझ्यासाठी आणा नाही तर बघा. मग म्हटलं बरोबर. म्हणजे त्यांना एवढा विश्वास आहे ना कस्टमर किंवा जे आपले रेग्युलरचे, ते जात नाही दुसरीकडे. एवढं क्वालिटीचा माल आपण देतो त्यांना, त्याच्यामुळं आहे बघा. आणि सध्या तरी आता 9 वाजलेत, आम्हाला अजून शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवायचे. प्लॅस्टिकची पिशवी कितीला असेल? 70 रुपयाला. 70 रुपयाला. युद्धामुळे सगळं महाग झालंय, प्लास्टिक सगळ्या गोष्टी महाग झाल्यात. आणि काल त्यांनी सांगितलं की आपला जे रेग्युलरचा माल स्टॉक आहे तो पण वाढणार आहे, किंमत वगैरे वाढणार आहे बऱ्याच. कारण ते काय झालं की प्लास्टिक ज्या गोष्टीला लागतंय त्या प्लास्टिकच्या सगळ्या प्लास्टिक आणि केमिकल सगळं वाढलेलं आहे, महाग झालंय सगळं. त्यामुळे सगळा परिणाम आहे. जरी युद्ध आपल्या इकडे नसलं तर त्याच्या युद्धाच्या म्हणजे युद्धाचे परिणाम आपल्याकडे भोगावं लागतात आपल्याला. जरी तिथं लागली असेल तरी उभी तर लागते. LPG गॅस तिकडं महाग झाला आपल्याकडे, नंतर पेट्रोल तर अजून नाही पण काय सांगता येत नाही. त्याचबरोबर खायच्या वस्तू वगैरे जे काय बरेच काही गोष्टी आहेत ते सगळ्या वागल्या 10-15 रुपयाने. त्याच्यामुळे युद्ध जर अवघड आहे, युद्ध वगैरे काय नाही. असो, मला अजून वर्किंगला जायचं आहे, वर्किंगला निघणार आहे मी आता थोड्या वेळानं. दिवशी काय आमची आंघोळ झाली नाही, आता आंघोळ वगैरे करत. गुड मॉर्निंग मन बघा अवतार. गुड मॉर्निंग. शंभू आंघोळ करतोय. तिची केसच का आपण टाकणार आहे मी. चला तर आवडतो आता, स्टॉल लावायचा. स्टॉल लावून आम्हाला निघायचं आहे, मला वर्किंगला जायचं आहे. यांचं स्टॉल लावून वगैरे द्यायचा, शॉप वगैरे करायचे, शंभूला शाळेत सोडायचं. बरेच काय काय काम आहेत. प्रयत्न करा मित्रांनो, काहीतरी नाही का सुरुवातीला असतंय. पण बघा तेलाचे बॉक्स तर बघा आमचे किती, 1, 2, 3, 4, 5, अजून आतमध्ये 2-4 बॉक्स असतील. एवढं तेलाचं बॉक्स, एवढं तेल वगैरे लागते रोज म्हणजे आठवड्याला लागतेच काय नाही काय असते. आठवड्याला 12 तर लागते. परचेस वगैरे भरपूर असते, भरपूर होतंय नाही का. आणि तेल पण असं आहे वैशिष्ट्य, तेल पण संपलं तरी दुसरीकडून घेत नाही. असो चालेल. चला आता बघू आपण काय काय आजचा कसा दिवस जातोय वगैरे नाही का. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल थोडाफार छोटासा, कारण खूप आम्ही धावपळीत होतो, त्याच्यामुळे काय हे झालं. कोणी बघितला कमेंट करून सांगा नक्की. आवडलं तर लाईक करत जावा. तर सकाळी स्टॉल लावून दिला होता आणि नाही का स्टॉल वगैरे आता तुम्हाला धावतो. आणि त्याचबरोबर आता वर्किंगवरून वगैरे आलोय आम्ही, शंभूला घेऊन आलोय. हे बघा शंभू 5 वाजले आणि आता जरा अजून गिराईक पण नाही, पावतीवाला येऊन गेला आता झाले. म्हणजे एवढं काय नाही पण ठीक आहे, थोडं आज शांत राहिले होते संध्याकाळी थोडंफार. कारण 2 दिवस माणसांनी लय घेतलं ना, त्यामुळे थोडं कमी. शाळेत काय शिकवलं काय शिकवलं शाळेत काय शिकवायचं राहू द्या. पहिल्यांदा आलेल्या पोरं काय म्हणतात सगळी पालकांना, उद्या सुट्टी आहे बघ. म्हणतोय उद्या
ती पोरग म्हणते त्याचा मित्र मम्मीला, मम्मी उद्या तू उशीरपर्यंत झोप. पोरग सांगताय त्याच्या मम्मीला. उद्या सकाळी शाळा असते ना. आता शंभूला उद्या आमच्या सुट्टी आहे, पण उद्या आमचं शंभू सकाळी 6ला म्हटलं तरी उठून बसेल. हा, पण ज्यावेळेस शाळा असते त्यावेळेस नाटक करतो. तोंडात घालून. असं असते बघितलं. नोटबुक आणली तुला मॅथची, आता काय करायचं, जाऊन अभ्यास करत बसायचं, नाही तर मग पुस्तक सोडवलं बी एक. सरांना विचारलं का सोडवायला होतं. सरांनी सांगितलं पूर्ण करा. 2 दिवसात पुस्तक सोडवले, 2-4 दिवसात. आता म्हणजे निवांत झाला, आराम करा है ना. अजून 8 दिवस दिले. पतंगच काय बंद होईना त्याची. पतंग सारखा खेळत बसते. असं चालू आहे बघा, अजून 5 वाजले. चला आता मी ह्याला घरी बघू सोडून संध्याकाळी. येणार आता आहे. ही यांची शिफ्ट चेंज होती, मी आलोय आता इथं. आता ही जातील परत, अजून मग संध्याकाळी 7 वाजेपर्यंत थांबवला, 8 वाजेपर्यंत. ठीक आहे, आता आज बघूया, उशीरपर्यंत नाही का? थांबणार आहे, कारण आज काही गिऱ्हाईक झालं नाही गिऱ्हाईक झालं सकाळपासून. नाही, काय नाही. असं चालू आहे, चला. संध्याकाळचं जेवण चालू आहे. 10 वाजले, 10 वाजून गेले ना, 10 वाजलेत वाटतं. तर यायला थोडा उशीर झाला. उशीर म्हणजे ज्यावेळेस बाजार असतो त्यावेळेस, मंगळवार शुक्रवार किंवा बाकीच्या इतर गोष्टी, त्यावेळेस नक्कीच उशीर होतो, म्हणजे होतोच. 11-12 ते आमचं ठरलेलंच आहे, नाही का. बघा दिवे कशी नाटकं करते आमची. जेवण आहे हाताने. आज अजून तिची दाढ दुखायला लागली म्हणते. सकाळी नको नको म्हणता चहा पिली, नाही का. आणि त्या संग अजून पोळी खाल्ली. फायनली आत्ताच मोबाईल बघत होतो. रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय स्वीकृतपणे, म्हणजे नाही का त्या स्वइच्छेने असं काहीतरी दिले. अजून चौकशी चालू आहे किंवा काय गोष्टी आहेत, पण नक्की काय ते काय आपल्याला माहीत नाही बाबा, नाही का. जाऊ द्या, काय ते मोठे मोठे लोकांची कामं अशी मोठी मोठी असतात. हां, आपलं काम एकच, बाजारावरून यायचं, कष्ट करायचं, खायचं, झोपायचं. हे आणि एवढी लोक शिकलेली आहेत, हे आहेत, तरी सुद्धा असे हे करतात म्हणलं अवघड आहे. इकडे बॉर्डर पिक्चर चाललाय, तर लय म्हणजे लय डेंजर गोष्ट. काय नाही, आता अंधश्रद्धा लय वाढली. आणि सगळ्यात जास्त सांगायचं झालं तरी खेड्यापेक्षा शहरातली लोक लय एवढी शिकून सुद्धा येड्याचं सॉंग घेतात, म्हणजे एवढी बावळटपणा करतात लोक. खेड्यापाड्यात सुद्धा एवढं नसतं, एवढं हे काय काय करतील काय सांगता येत नाही. विचित्र लोक कंडिशनला. काय सांगता काय. जाऊ द्या, असो, तो आपला विषय नाही म्हणा. इकडं आमचा शंभू बिंबू बघा, ऐका. हा, शंभूला आमच्या आता उद्या घरात सुट्टी एक आहे. भाकरी होती, भाजी होती तरी कालवा. मम्मी स्वयंपाक कर, स्वयंपाक कर. भूक लागली भूक लागली, मुदाम करते ते ना बाहेरचं खायला आणण्यासाठी. आज आणलंच नाही मुदाम. आहे ना, नाही नाही काय. हा, का वाटत नव्हतं. काय खावं वाटत नव्हतं. उद्या सुट्टी आहे म्हणून घरी निवांत आहे. आता मग तो उद्या उशिरा उठणार आहे ना शनिवारी. मग अशी जान्हवीचा फोन आला होता सकाळी, तुम्ही म्हणलं होतं तुम्हाला, पण ते काय येणार नाही उद्या. त्यांच्या पप्पांना सुट्टी नाही कामावरून म्हणून, त्यामुळे असो नंतर वगैरे येते म्हणले. हा बघा, दाव काय आणलंय. हा, चित्र तर येते का काढायला, नसतं टीव्ही मध्ये बघायचं काहीतरी, हे आणायचं ते आणायचं. हा, मग मला तर वय आणली कंटाची दर्शी. हा, आता चित्र काढायचं मराठी आणि गणिताचं हा. नवीन आता दिलेलं पुस्तक सोडवायला लावले. हा ना, सोडवलं का तू दोन्ही? ह्याने केला का अभ्यास? सोडून झालं. अभ्यास केलाय ना आल्या? काय तर करत होता, थोडा केला वाटतं सर. लिहिला की पाडा, 1चा पाडा आणि 2चा पाडा, 10चा पाडा आणि ती 1 to 100. होय, हा, बरं बघू की. आता चित्र काढून कलर देत बसायचा देऊ, बाहेर जायचं नाही त्या म्हणायचं. होय, सगळं आपणच करून द्यायचं. बघायचं दात बघा कसं किल्ल्याचं. माझं नाही केलं, फक्त हा सर. तोडलाय. नंतर आता बघा थोडं फिरायला जावं म्हणलं, पण काय बघू आता. जावंच लागणार, दूधच आणलं नाही पोरानं. आणलं ना, नाही. जेवली नाही ती पोटभर, दूध तर पिल. रोज संध्याकाळी ते. असो चालेल मित्रांनो, बहुतेक उद्या सुट्टी आहे. आणि हा, दाढ का दुखती माहिती तिची, तिने काय केलं इचरा. काय केलं. कविताताईनं बर्फाचं पाणी आणलं होतं. त्या म्हणल्या नको अगं दाढ दुखती. मी पण म्हणलं नको. हा. तर तिनं म्हणली मम्मी मला लय गरम होतंय, कविताताई मी तुमच्याकडे बसा येते त्यांना म्हणली. ते म्हणली ये बाय. हा, काकडी घेतली, खाल्ल्यावर केली, कशी म्हणते अहो लय तहान लागली, आता पाणी पाजा की. आणि माझ्याकडे पाणी होतं, त्या एवढ्या हसल्या. म्हणलं पूर्वी पाण्यासाठी माझ्यापाशी आली का, आता बर्फ आहे त्यात म्हणून. मग त्यांनी 2 घोट पाजलं. लय आगाव आहे पोरगी. आज एवढ्या बाया तिला हसल्या, काकडी खायला म्हणून गेली आणि ती पाण्यासाठी गेली होती तिथं.
आणि त्या म्हटल्या घे कवळी बारकी बघून काकडी खायला, तुला खायचीच आहे. तिनं एवढी मोठी काकडी घेतली, जाडच्या जाड. आणि कशी म्हणती, अर्धी खातीन अर्धी घरी नेते की. काय वरेला करा. चला असो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. आमच्याकडे काय आमचं सर्वसामान्य जीवन आहे, म्हणजे काय एवढं स्पेशल आणि विशेष काय नाही. एवढे दिवस मी बनवत नव्हतो याच कारणामुळे, कारण काय एवढं हेच नाही. जर संडे असेल किंवा काय असेल किंवा रेसिपी वगैरे तर ते एक दाखवण्याचं हे. पण रोजचं आमचं हेच असतं. पण काय ना काय नाही का अपडेट होत राहिले, हळू होत चाललेलं आहे. आज अपडेट आहे की नवीन? आज तुम्ही नव्हते. हा, मग काय केलं मग माझ्या मागे काय केलं? आलं आणि ह्याला हात लावलं अगरबत्तीला पोरानं. 5वी 4थी 5वीचं पोरग होतं. आजी संग, आजीच्या डोक्यावर पिशवी होती आणि तिच्या काकाला म्हणजे हाताला 2 लेकरं होती पलीकडे बारके. ते 5वीच्या पोरानं हात लावल्या आणि केलं, एवढा मोठा गट्टा आपला अगरबत्तीचा उचलूनच चालवला होता. काय आणि आता काय ते पोरगा असल्यामुळे काय बोलता पण नाही, पण त्याच्या आजीनं लगेच ठेवला त्याच्या हातात हिसकावून नाही का. आणि त्यानं 2-3 ठिकाणी तसं केलं होतं. त्याच्या देखत कुणीतरी केलं असेल घरच्यांनी किंवा काय माहित. त्याच्यामुळे ते तसे करतात. आपण जसं करतो तशी लहान मुलं करतात. त्याला काय माहित हवा किंवा कुठेतरी ते मित्रा संग इकडे तिकडे कुठे गेलं का पण याच जागी लागतात. मोठं कोण असतं तर मारलं असतं त्याला. वाईट लोक नाही का, म्हणजे संगत गुण चांगला पाहिजे असं ते म्हणत नाही. त्या पद्धतीने असते ते. कुठंतरी त्याने केलं असेल काय, तर त्याच्यामुळं जाऊ द्या, असू द्या. भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बहुतेक शनिवारी रविवारी कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन आहे. बहुतेक ह्यावेळेस मी एकटाच जाईन, कारण लांब जायचं आहे. मग गेलो तर मला माहिती कुठे जाणार. कुठं? तुम्हाला माहिती तुमच्या डोक्यात काय? काय? शिवनेरी किल्ल्यावर जायचं. विसाव्याला. तुला कसं काय माहिती झालं? सांगत होतो की कधी? मागच्या परवा रविवारी. होय, हा. त्याच्यामुळे तुझ्या लक्षात आहे. नाही, ती जरा ही शिकते, इतिहासाचे सगळं शिकताय टीव्हीवर. होय, कुणी कुठे केलं शिवाजी महाराजांच्या घोड्याचं नाव होतं काय? मागसर शिवाजी महाराजांच्या घोड्याचं नाव होतं काय होतं? चेतक. होय, हा. मला घोड्याचं नाव नाही माहित. मला तलवारीचं नाव काय होतं? तलवारीचं ते नाव त्या प्रश्नामध्ये भवानी. हा. भवानी तलवार होती, जगदंबा आणि तुळजा. आणि दुसरं काय माहिती तुला? काय माहिती अजून सांग. अजून काय माहिती आहे तुला? शिवनेरी. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. ती माहित आहे घ्या मागे सर जरा. आणि त्यांनी काय ते पहिला किल्ला कोणता जिंकला? पहिला हा, बघतोय ना तू रोज, ती तुझ्या लक्षात नाही? माहिती त्याला कुठला जिंकला आठवण नाही का? काय म्हणा हा, तोरणा वाटतं. माहिती आहे त्याला. अजून बघू त्याच आता बघू आपण. शिवाजी महाराजांचा पहिला किल्ला कुठला जिंकला? हा, तुकाराम महाराजांचं नाव काय पूर्ण? हा, महाराजांचं नाव तुकाराम, हा, पोलोबा, हा, आंबिले. आंबिलीचे शिवाजी परत नाव महाराजांचं? मोरे झाले. शिवाजी असो, ठीक आहे मित्रांनो, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय. काळजी घ्या. ऊन जास्त आहे, सगळ्यात जास्त उन्हाचं थोडं जरा काळजी. 12 वाजता तर लय ऊन वाटतं. होय, नका. चालेल. थँक्यू. गुड नाईट. शुभरात्री.